क्वेश्चन नंबर 6 बघा. फाइंड हाऊ मेनी ट्रीज डिजिट नॅचरल नंबर्स आर अ डिव्हिजिबल बाय 5. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलं बघा. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर अ डिवाइड बाय 5. आपल्याला काय करायचं तर डिवाइड बाय 5 होणार आहे 3 डिजिटचे नंबर आपल्या इथे फाइंड आउट करायचं. बघ काय येणार तर सिक्वेन्स इज अँड एपीमध्ये घेतलेला कोणता आहे तर आपला 500, 105, 110 आणि 995 घेतलेला. आता एची व्हॅल्यू आपण काय घेतली फर्स्टमध्ये 100 घेतली. टी इक्वल टू काय केलं तर आपण 105 मायनस केला 100 म्हणजे आपला डिफरन्स किती येणार तर इथं झालेला आहे 5चा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर टी एनची व्हॅल्यू काय घेतली आपण 990. आता टी एन इक्वल टू काय येणार तर ए प्लस एन मायनस 1 आणि हा झाला आपला डी म्हणजे काय येणार तर 995 इक्वल टू घेणार 100 प्लस आणि एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 5 म्हणजे 995 मायनस करणार 100 इक्वल टू एन मायनस 1 आणि मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 5 म्हणजे मायनस केलं किती आन्सर येतं आपला 895 आणि एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय करणार 5. आता हे इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये याला आपण इकडे आणलं तर काय होईल हा डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये पण काय आणलं तर 895 डिवायडेड बाय करा आपण त्याला 5 म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 179 म्हणजे एनची व्हॅल्यू किती येईल तर आपली 179 प्लस करा आपण 1 म्हणजे किती नंतर आन्सर 180 म्हणजे देर आर द 180 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5 आपला आन्सर येणार. 7 बघा. द 11th term and the 21st term of the AP are 16 and 29 respectively. Then find the 41 terms on AP. ठीक आहे. काय काय दिले तर आपल्याला 21st आणि 16 टर्म दिलेली आहे. सॉरी आपल्याला काय दिलं आहे तर 11 टर्म दिली आणि 21 टर्म दिली आहे. त्यातली व्हॅल्यू दिली आपल्याला 16 आणि 29. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की 41 टर्म कोणती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता टी 11ची व्हॅल्यू किती घेतली आपण तर इथे 16 घेतलेली आहे. नंतर टी 21ची व्हॅल्यू किती आहे आपली 29 घेतलेली आहे. म्हणजे काय तर टी एन इक्वल टू घेणार आपण ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय टी. आता टी 11ची व्हॅल्यू किती आहे आपली ए प्लस करणार आपण 11 मायनस 1 आणि मल्टिप्लाइड बाय डी आणि तसंच 16 इक्वल टू घेणार आपण ए प्लस 10 मल्टिप्लाइड बाय डी म्हणजे ए प्लस 10 डी इक्वल टू घेणार आपण 16 हे झालं इक्वेशन नंबर 1. आता टी 20ची व्हॅल्यू घेणार आपण इथे तर किती ए प्लस 21 मायनस 1 मल्टिप्लाय करणार डीनी म्हणजे इथे किती येतं आपला 29 इक्वल टू घेतला ए प्लस 20 आणि हा झाला आपला डी म्हणजे ए प्लस 20 डी इक्वल टू घेतला आपण 29 इक्वेशन नंबर झाला आपला 2. आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन घेणार आपण ए प्लस 20 डी इक्वल टू घेणार 29 आणि ए प्लस 10 डी इक्वल टू घेणार आपण 16. 20मधून 10 गेले किती येणार आपला 10 डी येणार. नंतर 29मधून 16 गेले किती येणार आपला आन्सर तर येणार 13 म्हणजे डीची व्हॅल्यू किती येईल तर आपली 13 डिवायडेड बाय करणार आपण 10ने. काय येणार तर आपला सबस्टिट्यूटिंग करणार आपण डी इक्वल टू करणार आपण 13/10 इन इक्वेशन काय तर आपला ए प्लस 10 13 डिवायडेड बाय 10 इक्वल टू किती आन्सर येईल आपलं तर हा आपला 60 म्हणजे ए प्लस 30 इक्वल टू घेणार आपण 60 म्हणजे ए इक्वल टू घेणार 16 मायनस 30 इक्वल टू घेणार आपण 3ला म्हणजे टी 41 इक्वल टू घेणार आपण 3 प्लस 41 मायनस 1 म्हणजे 31/डी 31/डी म्हणजे किती तर आपल्या इथं आलं 14 म्हणजे करणार आपण 14 मल्टिप्लाय बाय 13 डिवायडेड बाय 10 म्हणजे 3 प्लस करू आपण 52ला आणि टी 41 करू इक्वल टू घेणार आपला आन्सर किती तर 55 म्हणजे 41 टर्म किती तर आपली 55 आलेली आहे. 8 बघा. 11852 इन द AP विच टर्म इज अ नंबर 151. ठीक आहे. एची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 11 आहे. डीचं काय करणार आपण 8 मायनस करणार सिम्पली 11 म्हणजे आपला आन्सर किती तर -3 म्हणजे टी एनची व्हॅल्यू किती घेणार आपण इथे तर 151 दिलेली आहे आपली इक्वल टू घेणार ए प्लस एन मायनस 1 आणि हा झाला आपला डी म्हणजे काय तर 151 आपल्या कशाची व्हॅल्यू येते टी एनची आहे. एची व्हॅल्यू किती घेतली आपण ए 11 आणि घेणार प्लस म्हणजे एन मायनस 1 इक्वल टू डीची व्हॅल्यू किती तर -3. आता 151 मायनस करणार आपण 11 आणि एन प्लस 1 इक्वल टू झाला -3 म्हणजे प्लस किती होईल तर -1 आपली तर प्लस होऊन जाईल म्हणजे 162 इक्वल टू घेणार आपण एन मायनस 1 आणि हा झाला मल्टिप्लाइड बाय -3 म्हणजे एन मायनस 1 इक्वल टू घेतला आपण 162 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 3 म्हणजे किती तर आपला एन मायनस 1 इक्वल टू किती येणार तर 50 एन इक्वल टू घेतला आपण 54 प्लस 1 म्हणजे आपला आन्सर किती तर 51 म्हणजे 55 टर्म कोणती आहे तर आपली -151 आपली आन्सर आहे. 9 बघा. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 अँड हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. किती सांगितलं आपल्याला 10 पासून तर 215 पर्यंत जेवढे नंबर्स आहेत तर त्याच्यातले 4ने डिव्हिजिबल होणारे किती नंबर्स आपल्याला ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे. चला आता 10 नंतर काय येणार तर आपला म्हणजे एच व्हॅल्यू किती घेतली आपण तर 12 घेतली आहे
डीची व्हॅल्यू घेतली म्हणजे 16 मायनस करणार आपण 12 म्हणजे आपल्या आन्सर इथे येईल 14 म्हणजे आपला आन्सर इथे घेतली तर 4 येईल. मग TN इक्वल टू घेतलं आपण 248 फॉर्म्युला आपलं व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. 248 इक्वल टू घेतलं आपण 12 प्लस 4 9 मायनस 1 n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय करा म्हणजे त्याला 4 नाही म्हणजे 248 मायनस करा आपण 12 इक्वल टू n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस केलं किती आन्सर आहे तर 236 आणि n मायनस 1 इक्वल टू घेतला आपण 4 म्हणजे किती येणार तर 236 डिवायडेड बाय करू पण त्याला 4 नाही म्हणजे आपला आन्सर किती तर इथे 59 म्हणजे n मायनस 1 इक्वल टू किती 59 म्हणजे किती तर आपलं काय घेतलं तर 59 प्लस 1 म्हणजे आन्सर येईल आपलं 16 म्हणजे देअर आर द 16 नॅचरल नंबर्स ऑन द किती तर 10 टू किती आपलं येणार 250 अँड डिव्हिजल बाय 4 10 बघा 17 टर्म इज अ 7 मोर दॅन द 10 टर्म अँड फाइंड द कॉमन डिफरन्स. ठीक आहे काय सांगितलं आपल्याला तर 17 जी टर्म आहे ते 7पेक्षा जास्त मोठी आहे म्हणते आणि अँड 10 टर्म अँड फाइंड द कॉमन डिफरन्स कशात तर 10 टर्ममध्ये सुद्धा कितीचा डिफरन्स आहे म्हणते तर डिफरन्स नाही तर 7पेक्षा ती मोर आहे आणि या दोन याच्यात आपल्याला सांगायचं की काय कॉमन येत आहे. ठीक आहे त्यानुसार काय करू आपण तर T17 घेतला इक्वल टू T10 प्लस 7 A प्लस 17 मायनस 1 घेतला D इक्वल टू A आणि 10 मायनस 1 D प्लस 7 किती येणार तर A प्लस 16D इक्वल टू घेतला आपण A प्लस 9D प्लस केला आपण 7ला म्हणजे A प्लस 16D मायनस केला आपण A मायनस 9D इक्वल टू येणार आपला आन्सर 7 म्हणजे 7D इक्वल टू A प्लस 7 म्हणजे किती तर 7 1 जर येणार आपला आन्सर ते येईल आपलं 7. द कॉमन डिफरन्स किती आला तर आपला 1 आलेला आहे.